ठीक आहे, तुम्ही त्याला उपचार दिले, मग तो घरी गेला. मग तुम्ही म्हणता तो पेशंट आला हो, जो गेल्या महिन्यात गेला होता डिस्चार्ज घेऊन, तो आता परत आला. मग तुम्ही म्हणता गेल्या वर्षी पण हाच त्रास होता, आता त्याच्यापेक्षा जास्त सिरियस झालेला आहे. मग उपचार तर तुम्ही दिला ना, तुम्ही ट्रीटमेंट दिली त्याला, मग त्या उपचारानं तो बरा व्हायला पाहिजे होता. तुमच्याकडे मेडिसिन आहे, या मेडिसिन मुळे एखाद्या व्यक्तीचं शरीर त्याला तात्पुरती मलमपट्टी होऊ शकेल, पण मी खरी मेडिसिन तुम्हाला सांगणार आहे, जी चांगल्या शंभरुण्याकडे आहे. आणि ती मेडिसिन आम्हाला माहित करून घेणं फार गरजेचं आहे. एक आत्मिक लोक म्हणून लक्षात ठेवा, हे काम जे तुमचं आहे ना, हे काम हे तुमचं पार्ट टाइम काम आहे, कारण हे सगळं संपणार आहे. आता जे तुम्ही सेवा करतात, बरेच तुमच्यात काहीतरी शिरशेट्टी सिस्टर वगैरे रिटायर झालेले आहेत, त्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, संपलं त्यांचं काम. पण असं एक काम आहे, हे काम तुम्ही जग सोडून जाईपर्यंत, नाहीतर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. ते काम तुम्हाला करायचं आहे, त्या कामाला अंत नाही. आणि त्या कामाचं वैशिष्ट्य काय माहिती का, तो आल्यावर प्रतिफळ देणार आहे. तुमचं रिटायरमेंट झालं ना, त्याच गव्हर्नमेंटने तुम्हाला शेवटचं प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी आणि शेवटची पेन्शन तुम्हाला दिली. सरकारचा कोणताच अधिकारी तुमच्या घरी येऊन विचारत नाही, सिस्टर बरं आहे का, 40 वर्ष तुम्ही हॉस्पिटलमध्ये सेवा केली, आता तुमचं बीपी शुगर नॉर्मल आहे का, लेकरं तुम्हाला सांभाळतात का, कोणी तुम्हाला विचारत नाही. पण मी जे तुम्हाला सांगतो ते काम तुम्ही केला तर तुमचा देव मरेपर्यंत तुमचा प्रतिपाळ करणार आहे, तुमचा सांभाळ करणार आहे. ते काम महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे ते काम तुम्ही करत आहात ना, या कामाचं उपभोग तुमची लेकरं, तुमची नातवंड हेच घेणार आहेत, बाकी कोणी नाही घेणार. तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. तुम्ही आता फक्त काय करता माहिती का, सकाळी उठल्यावर तुमचा नाश्ता, ज्या तुमच्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या त्या घेता, आणि तुम्हाला वाटतं रेस्ट पाहिजे, तुम्ही झोपता, उठता, आणि कोणाचे मयत असेल मैतीला जाणार, लग्न असेल लग्नाला जाणार, एवढंच तुमचं रुटीन काम चाललंय, बस. याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. पण चांगला शंभरुणी ज्या दिवशी तुम्ही बनाल ना, त्या दिवशी तुमच्या जगण्याला एक अर्थ येणार आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी चांगला शंभरुणी म्हणून तुम्ही आणि आपल्या कामाला सुरुवात कराल, त्या दिवशी तुमचं जीवन लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहे.